तर राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील चार्जिंग स्टेशनचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय। या चार्जिंग स्टेशनची चाचणी 2 दिवसांपूर्वी घेण्यात आली। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर अशी विविध ठिकाणी इलेक्ट्रिक बस सेवा आता सुरू होणार आहे। पंढरपुरात आता लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने इलेक्ट्रिक बस आता धावणार आहेत। आपण बघू शकतो की पंढरपूरचे जे चंद्रभागा बस स्थानक आहे, या बस स्थानकावरती चार्जिंग स्टेशनचं काम आता खरं तर अंतिम टप्प्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकूण ह्या चार्जिंग स्टेशन मध्ये खरं तर 10 पॉइंट करण्यात आलेले आहे। ह्या 10 पॉइंट मध्ये जवळपास 10 गाड्या म्हणजे 10 एसटी बस एका टायमाला खरं तर चार्जिंग केल्या जाणार आहेत। प्रत्येक तासाला एक बस चार्जिंग होईल असं खरं तिथल्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या या सगळ्या भाविकांना आता ह्या इलेक्ट्रिक बसमधनं खरं तर आता प्रवास करणं आता सोयीस्कर जाणार आहे। पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, सोलापूर असेल, या तिन्ही शहरामध्ये खरं तर पुढच्या आठवड्यामध्ये आता ह्या इलेक्ट्रिक बस धावणार आहेत। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी।